वैद्यकीय सेवा झालं, मेडिकल सर्व्हिस झालं, एज्युकेशन झालं, या सेक्टरला जास्त भर दिला पाहिजे सरकारने. तिथे लेबर मिळत नाही, महिला मिळत नाही. का बरं? कारण त्यांना 1500 मिळतात. त्यांना माहिती मला फुकटात 1500 मिळतात, मी का बरं काम करू? म्हणजे ही मानसिकता झालेली आहे की हे जे पैसे आणतात ते कोणाकडून देतात तुम्ही? म्हणजे सामान्य जनतेकडूनच काढतात ना. तेल महाग, हे महाग. तर तुम्ही जनरली आमच्या जे सामान्य लोकांचा मुद्दा आहे तो मुद्दा घ्या ना तुम्ही आमचा. ते 1500 रुपये घरात देऊन काय करणार आहे? 1500 रुपयांनी चालणार आहे का? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याच्याकडे कोणत्याही गव्हर्नमेंटने फोकस करायला पाहिजे. सर्वांना सवय पडली आहे फुकटचे पैसे घेणं, फुकटचे भांडे घेणं, फुकटच्या पेट्या घेणं. मेहनत करायला जीवावर येऊन राहिलं, कारण की हे झाली सवय कशी फुकटचे पैसे घेणं. तुम्ही पैसा नको द्या, काम द्या. 1500 रुपये देत आहे, सामान्य माणसाकडच्या खिशातूनच काढत आहे. कसे म्हणजे वीज वाढली आहे, इलेक्ट्रिक वाढली आहे, पाण्याचे बिल वाढले आहे. फ्री का देना बहुत ज़्यादा गलत है. फ्री में देना है, आप दवाइयाँ दीजिए और एजुकेशन दीजिए. पक्ष कोई भी रह सकता है, लेकिन मेन बात है जनता के मुद्दे होना चाहिए. जो चाहती है जनता वो उठना चाहिए. जनता के मुद्दे छोटे मोठे होते हैं, लेकिन उसको दबा दिया जाता है, सुना नहीं जाता. प्रतिनिधी कधी कधी तिथे जाऊन नुसते चूप बसतात. कधीतरी प्रतिनिधी असे आहे की त्यांना बोलताच येत नाही. स्वागत करता हूँ मैं ओमराज सरदार आप सभी का आवाज़ इंडिया के एक नए शो में, जिसका हम लोग सीधी बात कह सकते हैं. हाल फिलहाल में पूरे महाराष्ट्र में, पूरे राज्य में विधानसभा का वातावरण चला है. हम लोग इस वक्त नागपुर के दक्षिण क्षेत्र में हैं और दक्षिण क्षेत्र के लोग किन चीज़ों को लेकर अपना वोट करना चाहेंगे ये हम लोगों से जानते हैं. कुठल्या उद्देशांना घेऊन आपण वोटिंग करायला पाहिजे? कारण आता सध्या विधानसभेचे वारे सुरू आहेत जिकडे तिकडे. आपण ज्या क्षेत्रात आहोत या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात बऱ्यापैकी विकास झालेला आहे. पण मुळात विकास हाच हवा होता का आपल्याला? नाही, विकास जसा पहिला सर तर विकास झालेला माझ्या मते जसा नाही. जसा जो विकास पाहिजे, जसे गरीब ग्रामीण जो भाग आहे, आता सिटीसाठी ठीक आहे. आपल्याला फक्त विकास हा रोड, सिमेंट रोड, हे ते चांगले रोड फोडून ते रोड करत आहे, खर्च करत आहे. परंतु ग्रामीण भागात जर पाहिलं तर जो आपला शेतकरी अन्नदाता आहे तो अत्यंत आपली जबाबदारीने जो काम करतो, परंतु तिथे त्यांना जो भाव पाहिजे तो भाव मिळत नाही. सोयाबीनचा भाव जर पाहिला आपण तर 3000 रुपये 3200 रुपयापर्यंत आहे. आणि आधी जर पाहिला 4-5 वर्ष आधी तो भाव 4.5-5 होता. आणि कृषीचे दर, खताचे भाव इत्यादी वाढलेले आहे. आणि शेतकऱ्याची दयनीय अवस्था अशी झालेली आहे का भाव न मिळत असल्यामुळे आमचा जसा नरखड आणि काटोल एरिया आहे त्यामध्ये संत्र्याचे पिकं भरपूर प्रमाणात आहे. आणि संत्रा पूर्ण जमीन जाता कोणी संत्रा घ्यायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे आणि भाव जो पाहिजे भावसुद्धा खूप कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहे. माझं मत असं आहे की जे प्रतिनिधी राहतात या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जातात. आमच्या आशिष बाबू पहिले काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर भाजपमध्ये गेले, पुन्हा इकडून तिकडे जातात. आपण महाराष्ट्राचं चित्र पाहतो आहे. पूर्ण जे पार्टी जे आहे ते फोडाफाडीचं राजकारण आहे. हे आम्हाला अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे कसं झालं, जो विकास करेल अशाच लोकांना आपण निवडून दिलेलं पाहिजे. आणि पार्टीचा हे विचार न करता, एका पार्टीचा विचार न करता आपण जो माणूस आपला विकास करू शकेल अशा प्रतिनिधीला आपण यावेळेस निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे. अगदी बरोबर सर. हल्ली जे सरकार जे आमिष देत आहे की महिलांना 1500 रुपये, शेतकऱ्यांना वीज मोफत, 2 सिलेंडर 3 सिलेंडर मोफत, 5 किलो धान्य मोफत, ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत? नाही, आता असं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे, गरीब लोक आहे. पण सरकारचं एक चुकीचं धोरण असं आहे की सर्वे न करता, कोणत्याही पद्धतीचा सर्वे न करता ते लोकांना बहिणी म्हणून वाटत आहे. हे योग्य नाही माझ्या मते. ज्यांना लाभ द्यायला पाहिजे त्यांना द्यायला पाहिजे. याच्यामध्ये जे श्रीमंत लोक आहे त्यासुद्धा त्या योजनेचा लाभ घेत आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की जे गरीब लोक आहे त्यांना ते सुविधा मिळाली पाहिजे. परंतु अशा प्रकारचे हे वाटून सरकार हे योग्य करत नाही आहे. आणि माझ्या मते एक विचार जर केला की ते आपल्या इकडे पैसा देत आहे आणि कोणत्या पद्धतीनं ते आपल्यापासून काढून घेत आहे. महागाई खूप प्रमाणात वाढलेली आहे. तेलाचे भावसुद्धा खूप प्रमाणात वाढलेले आहे.
पेट्रोलचे भाव खूप प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे माझं तर असं मत आहे की गरिबाचा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी तुमचं मत आहे की हे सरकार गरिबांचा विचार करत नाही गरिबाचा विचार नाही. आणि एक म्हटलं की जे आपले सुशिक्षित बेरोजगार आहे, शिक्षक संख्या आहे. आता आपण जर विचार केला की जे मुलं आता शिक्षकाची भरती घेतली, त्या शिक्षकाच्या भरतीमध्ये शासनानं 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना ठेवलेले आहे आणि त्यांचं वय सुद्धा आता 35 झालेलं आहे. त्यांनी आता किती वर्ष अशी नोकरी करावी त्यांनी. अगदी बरोबर. हा खूप खूप धन्यवाद. बोला. सध्या विधानसभेचे वारे सुरू आहेत. हा. काय वाटतं, एका मतदात्यांनी पक्ष बघून वोट द्यावं की त्यांचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना धरून वोट द्यावं? मला वाटते मुद्द्यांना धरून वोट द्यावे. आपण देखील मुद्द्यांना धरून वोट मी पण मुद्द्यांना कुठल्या मुद्द्यांना धरून आपण वोट देता? म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुझा प्रतिनिधी कसा असावा? आमचा प्रतिनिधी हा वार्डात लक्ष द्यायला हवा, आपल्या याच्यात लक्ष देऊन चांगले चांगले कामं करायला हवा. चांगले कामं म्हणजे रोड देखील झालेले आहेत. साफसफाई, स्वच्छता, कचरेवाले येत नाही, कचरेवाले येत नाही. पुष्कळचे म्हणजे प्रॉब्लेम आहे ही ना. परिस्थिती बरोबर, आहे की कचरेवाले अजूनही येत नाही? कचरेवाल्यांची जास्त परिस्थिती आहे. पण अच्छा. बाकी सगळं ठीक आहे, पण कचरेवाले येतच नाही. साफसफाई कमी आहे, बाकी सगळं ठीक आहे. रोजगार, आरोग्य, शेतकरी, या मुद्द्यावर मी शेतकरी नाही आहे. नाही त्या तुम्ही जरी मुद्द्यावर- शेतकरी नाही आहेत पण आपण जे खातो ते आपल्याला शेतकऱ्यातर्फेच येत आहे. पण त्याच्यातला काही प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला माहित, मला थोडी माहित. अगदी बरोबर. नाही. रोजगार, शिक्षण, या शिक्षण विषयावर तर काम आलं पाहिजे की नाही? आजच्या जमान्यात असं आहे शिक्षणाबद्दल की ज्याच्या जो पैसा आहे त्याचं शिक्षण आहे. मग सामान्य माणसाच्या हातातून जर शिक्षण चाललं आणि त्याच्यावर आपला प्रतिनिधी जर काहीच बोलत नाहीये तर असा प्रतिनिधीच्या हातात काय आहे? प्रतिनिधी हा एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था थोडी टाकणार आहे. हे तर सेंट्रलचं काम आहे. नाही, पण शिक्षण. सरकारमध्ये आपले विषय मांडणार कोण? आपण या प्रतिनिधीला निवडलेलं का आहे? प्रतिनिधीने मांडले पाहिजे ना, पण मांडत नसते ना प्रतिनिधी. प्रतिनिधी कधी कधी तिथे जाऊन नुसते चूप बसतात, हा. काहीच बोलत असा नाही. प्रतिनिधी आपण निवडायला पाहिजे का? पण तसा प्रतिनिधी पाहिजे ना, आपल्या अवेलेबल पाहिजे ना. तसा नसला तर आपण कोणाला, तसा बोलणारा प्रतिनिधी पाहिजे. कधीतरी प्रतिनिधी असे आहे की त्यांना बोलताच येत नाही. अगदी बरोबर. आणि ज्यांना तरी देखील आपण त्यांना voting वोट करतो. देतो, मग तिथे जाऊन ते चुपचाप बसतात, आपला आवाजच नाही उठत. मग आपण काय करणार आहे तिच्यात? मी काय करू शकतो, तुम्ही काय करू शकतो? अगदी बरोबर. काय वाटतं, सध्या विधानसभेचे वारे सुरू आहेत. बरोबर. आपण वोटिंग कुठल्या बाबींना बघून करायला पाहिजे? पक्ष बघून करायला पाहिजे, माणूस बघून करायला पाहिजे, की आपल्या ज्या नैतिक गरजा आहेत त्याच्या गोष्टींना बघून करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या परिस्थितीत जे वातावरण आहे, जे समीकरण सुरू आहे या म्हणजे विधानसभेचा, तर पक्ष बघून न करता जे सामान्य नागरिकांना त्यांना जे आवश्यक गरजा आहे ते पूर्ण झालं पाहिजेत. त्यांना जसं की वैद्यकीय सेवा झालं, मेडिकल सर्व्हिस झालं, एज्युकेशन झालं, या सेक्टरला जास्त भर दिला पाहिजे सरकारने. चाहे तो आता सध्या परिस्थितीत असलेलं सरकार असो किंवा भविष्यात येणारं सरकार असो. महत्त्वाची बाबी हे आहे की सामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा आहे या महत्त्वाच्या आहे. पक्ष म्हणून नाही की किंवा पक्ष आहे मोठा, पण काम पण तितकंच महत्त्वाचं आहे आजच्या तारखेत. पण आणि या पक्षाने- येणाऱ्या तरुणांना जे आहे भविष्यात, म्हणजे सध्याचे असलेले तरुण जे यंग पिढी आहेत यांना मिळालेला रोजगार हा खूप महत्त्वाचा पार्ट. कारण की आपण बघतो की वाढती लोकसंख्या हा खूप मोठा मुद्दा आहे आजच्या तारखेत. वाढती लोकसंख्या, वाढते बेरोजगार, महागाई आहे, यावर आणि पण रोजगार या 4-5 बिंदूंवर जे कोणी प्रतिनिधी आता विधानसभेला उभे आहे यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटतं या मुद्द्यांवरती बोलणारे सध्या महाराष्ट्रात कोण आहेत सध्या, किंवा ज्या ज्या लोकांनी आपले फॉर्म टाकलेले आहेत त्यापैकी एखादा चेहरा आठवतो तुम्हाला की या विषयावरती हा बोलू शकेल? हे बघा, सध्याला ज्यांनी आता निवडणुकीसाठी फॉर्म अर्ज दाखल केला आहेत असे म्हणजे किंचित काही आहे, पण मला असं वाटत नाही की नाव घेतलं पाहिजे. पण काही आहे, पण असे 50% म्हणता येईल, 100% म्हणता येणार नाही. काही आहे असे जे सध्याचे जे उभे आहे उमेदवार ते काही लक्ष देतात आहे, पण मला असं वाटत नाही की 100% देतात. एक दुसरा प्रश्न विचारतो मी, जरा वेगळा आहे. तुम्हाला काय वाटतं, जे परंपरागत चालत आले म्हणजे जे यात रुजलेले लोक आहेत त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे की यंग जनरेशनला प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे? कारण तुम्ही तरुण आहात म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. हे बघा,
समाजकारणातनंच राजकारण घडत असतं आणि राजकारणात कसे आहे जे जुने लोक आहेत ते तर सध्या आहेत, पण त्यांनी सोबत नवीन जे यंग जनरेशन त्यांना पण सोबत दिलं पाहिजे. कारण काय की खूप जणांचे समाज असतो किंवा परिवार, एका परिवारातनं येणारं व्यक्ती असतो तोच पुढे त्याच पक्षात येत असतो. पण यांनी जे जुने लोक आहेत, जे रुडलेले लोक आहेत, त्यांनी नवीन लोकांना पण चान्स दिला पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. तेव्हाच समाजाचं आणि देशाचा विकास होऊ शकतो. तर परिवर्तन होऊ शकतं यावेळेस, व्हायला पाहिजे. परिवर्तनचा विषय असला म्हणजे सध्या जे आहे, जे आपण बघतोय की महाराष्ट्रात आणि ऑल ओव्हर इंडियाला जे सध्या आहे, जसं भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP हे मोठ्या म्हणजे सध्या सगळीकडे आहे, त्यांचं शेअरिंग पॉईंट पण जास्त आहे. तरी जर सरकार बदलतं तर जर दुसरी सरकार आहे तर जर त्यांनी काही चांगलं म्हणजे त्यांचा जो मेनिफेस्टो जो असतो त्यांचा जर असेल तर हमखास काहीतरी ही सरकार मोफत बऱ्याचशा वस्तू द्यायला लागली. हे मोफत देणं कितपत योग्य आहे? नाही, मी तर म्हणतोय मोफत योग्य नाही आहे. कारण काय म्हणजे आपण त्याच गोष्टी म्हणजे सरकार हेच त्याच गोष्टी करतात जे आधी विपक्षांना ते म्हणत होते किंवा तुम्ही लोकांना म्हणजे गरिबांना फुकटात सगळं दिलं. म्हणजे तुम्ही आज तेच तुम्ही करतात आहे, हे चुकीचं आहे. जे महिलांना देणारं 1500 रुपये आहे, आता पुढची ऑपोजिटमध्ये 2 व्यक्ती जे आहे कुठली म्हणजे दुसरी सरकार ती पण आम्ही म्हणते की आम्ही आलो तर आम्ही जास्त देऊ, पण हे चुकीचं आहे. यावर समाजाने यावर लोकांनी एकत्र येऊन यावर मी तर म्हणतो की कोर्टात जाऊन यावर काही नाही केलं पाहिजे. की काय सगळ्यांना जर तुम्ही मोफत वाटत असाल तर सगळे बेरोजगार होतील. आज तुम्ही बघा सामान्य जे काम करा मोठे आता पूल बनतात आहे, ब्रिज बनतात, तिथे लेबर मिळत नाही आहे, महिला मिळत नाही. का बरं? कारण त्यांना 1500 मिळतात. त्यांना माहिती मला फुकटात 1500 मिळतात, मी का बरं काम करू? म्हणजे ही मानसिकता झालेली आहे, ही बदलायला पाहिजे. हे बदललं पाहिजे. धन्यवाद. बोला सर, काय म्हणतात वाटतं तुम्हाला? पक्ष पाहून वोटिंग व्हायला पाहिजे की प्रतिनिधी मध्ये काही विशेष गुण असायला पाहिजे आणि ते विशेष गुण कुठले पाहिजे? सर मला असं वाटते की बघा आता एक दोन सत्ता मेन आहे इथे आपला BJP काँग्रेस. सर आता मला काँग्रेसवाले म्हणतात की राहुल गांधी जसे म्हणतात की इकडून आलू टाकेन इकडून सोना निघेल. सर या गोष्टीला काही सेन्स नाही म्हणत ना. अशा काही बोलल्या की तुम्ही जरा लॉजिकली तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांच्या गोष्टीमध्ये सर लॉजिकच नसते. हा जो सेंटेन्स तुम्ही वापरला या भाषणाला तुम्ही पूर्ण ऐकलं होतं की फक्त एवढंच ऐकलं, इकडनं आलू टाकलं तिकडनं सोनं निघेल? सर मी हे भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं? पूर्ण नाही ऐकलं सर, मी थोडं बहुत ऐकलं सर. मग तुम्ही अर्धवट ऐकून असं कसं बोलू शकता? बरोबर. आणि हे नेमकं कुणी म्हटलेलं आहे आणि कुणाचं पुढे आलेलं आहे याची तुम्हाला माहिती आहे? नाही. मग तुम्ही असं कसं बोलू शकता? म्हणजे मी राहुल गांधीच्या पक्षात बोलत नाहीये किंवा मी कोणाच्या विरोधात बोलत नाहीये, बरोबर आहे? अर्धवट गोष्टींवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपण बघून काहीतरी फॉरवर्ड करतो, हे कितपत योग्य आहे? सर हे योग्य नाही. आणि त्याच्यातर्फे आपण समज घेऊन बसतो, हे कितपत योग्य आहे? सर नाही सर, ते बरोबर बोलले, तेवढं योग्य नाही आहे. थोडंसं काय वाटतं या सरकारने कुठला विकास करायला पाहिजे? तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे की 1500 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये, 5 किलो धान्य, 3 सिलेंडर, 5 सिलेंडर या पद्धतीचे काम करायला पाहिजे? सर रोजगार वगैरे आहे ना नागपूरमध्ये, काहून नाही? सर मला सांगा सर, तुमच्याकडे स्किल नाही आहे. माणूस आता सरकारी नोकरीच्या पाठीमागे तुम्ही 7-8 वर्ष गमावून राहिले, तर मोठ्या कंपन्या कशाला घेतील तुम्हाला? तुम्ही 7 वर्ष तुम्ही MNC याच्यासाठी घेऊन राहिले, शिक्षणासाठी, आपल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी. तुमचं त्याचं होऊन नाही राहिलं कारण की तुमची कॅपेबिलिटी नाही तेवढी. चला असेल कॅपेबिलिटी, पण त्याचं म्हणजे कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे ना. आणि जिथं कॉम्पिटिशन होण्यामागचं कारण काय असेल? कॉम्पिटिशन होण्यामागचे सर कारण सर लोकसंख्या पण वाढून राहिली सर तेवढीच. अगदी बरोबर. आमचा प्रश्न असा आहे की जसं म्हणते ते सॅटिस्फाईड आहे, ठीक आहे, आम्ही मान्य करू की जसे देवेंद्र फडणवीसजी म्हणते की आम्ही लाडली बहिणाला 1500 रुपये देऊ आणि राहुल गांधीजी म्हणते 3000 रुपये देऊ. ठीक आहे, तुम्ही ते आमचा प्रश्न हे नाही की हे जे पैसे आणतात ते कोणाकडून देतात तुम्ही? म्हणजे सामान्य जनतेकडूनच काढतात ना, तेल महाग हे महाग. तर तुम्ही जनरली आमच्या जे सामान्य लोकांचा मुद्दा आहे तो मुद्दा घ्या ना तुम्ही आमचा. ते 1500 रुपये घरात देऊन का करणार आहे? 1500 रुपयांनी चालणार आहे का? रोजगार निर्माण करताय, कुठे रोजगार आलाय सांगा? आज जर मानेवाड्याचा मुलगा जर हिंगण्यात जाऊन जर नोकरी करायचा आहे 10,000 रुपये महिना, तर मग त्याला पेट्रोल तर 2000 रुपये लागते, गाडीचं मेंटेनन्स लागते, तर मग त्याचा घरी तर 6000 रुपये येत आहे. मग 6000 रुपयात खरंच घर चालणार का? तुम्ही जे एवढी महागाई केली. तर आमचा मेन मुद्दा असा आहे की जुमलेबाजी करण्यापेक्षा की सरळ स्पष्ट सांगावे की आम्ही इथून पैसा आणत आहोत, ह्या पद्धतीनं तुम्हाला देणार आहोत. लाडली बहिणी असो, लाडला भाऊ असो, कोणी असो. काँग्रेस जर आली तर काय वाटतं रोजगार निर्मिती करू शकेल?
आता सध्या मागच्या जर दृष्टिकोनातून पाहिलं तर काँग्रेसने एक काम केलं होतं की रोजगारचं थोडं बहुत निर्मिती ती कोणती निर्मिती झाली होती? रोज सर ते मागं 2014 म्हणल्याच्या आदलीची काळाची ना 2014 म्हणजे काळामध्ये प्रॉब्लेम हा आहे की डेव्हलपमेंट झालंय. डेव्हलपमेंटला नकारू शकत नाही आपण की जसं रोड झालं मेट्रो झालं, पण त्या डेव्हलपमेंटच्या मागं साधारण व्यक्तीच्या मागं कर्ज किती झालंय याची कोणाला नोंद आहे का? कारण की त्याच्या मागं कर्जात गेले आहे ना. कारण की डेव्हलपमेंट तर काही कोणी आपल्या खिशातून नाही आणलं ना, फडणवीस साहेबांना आणलं ना राहुल गांधी साहेबांना आणलं. हा तर पैसा जनरल सामान्य माणसाच्याच याच्यातून गेला आहे. आणि जसं शिक्षणाचा विषय आहे, तुम्ही शिक्षण देतो आम्ही येत होतो तर त्याच्यापेक्षा शिक्षण सरळ सरळ फ्री करून टाका, म्हणजे जेणेकरून कोणत्या व्यक्तीला त्रास नको. काँग्रेस सत्तेत आली तर काय शक्य आहे? फ्री होऊ शकेल? नाही शक्यतो नाही. शक्यतो परिस्थिती पाहतो, काँग्रेस बी नाही ना भाजप बी नाही, कोणताही पक्ष असो आपले हात रंगून घेतात, विषय संपून जाते. सामान्य मला हेच म्हणायचं आहे की आता सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य, याच्याकडे कोणत्याही गव्हर्नमेंटने फोकस करायला पाहिजे. कोण करत आहे याच्यावर फोकस? यामध्ये कोणतंच गव्हर्नमेंट फोकस करत नाही आहे. आणि याच्या पुढे हे जे काही सत्तेत येतील त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की सर्वसामान्य माणसाचं आरोग्य आणि शिक्षण याच्याकडे आज सर्वसामान्य जनता सॅटिस्फाईड नाही आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला साधी सुई भेटत नाही, तुम्हाला इंजेक्शनची चिठ्ठी लिहून देतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ही परिस्थिती आहे. पण ही असं नको व्हायला, कारण की मोठे मोठे हॉस्पिटल उघडत आहे ते सगळे मोठ्या लोकांसाठीच आहेत. एकीकडे काँग्रेस म्हणते आम्ही सत्तेत आलो तर महिलांना 3000 रुपये देऊ, बीजेपी म्हणते आम्ही सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ. ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत? ह्या एकदम अयोग्य गोष्टी आहेत. तसे शेतकऱ्यांना तुम्ही त्यांच्या मालाला भाव देत नाही, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. आता बोलल्या जात आहे ना, आता हे सगळं कॉम्पिटिशन मध्ये सुरू आहे. तो 2000 सांगतो तर हा 3000 म्हणतो, तो 3000 म्हणतो तर हा 4000 मध्ये. फ्री कोणालाही देऊ नये. सर्वसामान्य माणसाला जे आवश्यक आहे त्या त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या, ते आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकले, महागाईला थोडा आळा बसला तर काही ना काही ह्या देशाचं काही ना काही होऊ शकतं. काय वाटते कुठला आता कुठलाही पक्ष याच्याकडे फोकस करत नाही. जो कोणी येईल त्यांनी ह्या गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे. जर पुढे जर आपलं हे पूर्ण माणसांनी वोटिंग करताना पक्ष बघून करायला पाहिजे वोट की व्यक्ती म्हणून करायला पाहिजे. सर्वसामान्य लोकल स्टेजवर जे आहे ते व्यक्ती म्हणून करायला पाहिजे. नगरसेवक झालं, आमदार झालं, याच्याकडे सर्वसामान्य जनता जाते, खासदाराकडे जात नाही. एक महिला म्हणून मी तुम्हाला विचारतो, 1500 रुपये जे महिलांना मिळत आहे ते कितपत योग्य आहे? 1 रुपयाचाही योग्य नाहीये. मी स्वतः तर घेतले नाहीये ते पैसे. अच्छा, म्हणून तुम्ही म्हणता योग्य नाही, पण बऱ्याचशा लोकांना तर फायदा हा मिळतो. फुकटचा हे आहे. सर्वांना सवय पडली आहे फुकटचे पैसे घेणं, फुकटचे भांडे घेणं, फुकटच्या पेट्या घेणं. मेहनत करायला जीवावर येऊन राहिलं, कारण की हे झाली सवय कशी फुकटचे पैसे घेणं. तुम्ही पैसा नको द्या, कामं द्या. जे चांगले घरी आहेत त्यांना एका बाईकच्या घरी पूर्ण दिवसभर तुम्ही कामं करा, आम्ही तुम्हाला 15000 रुपये महिना देतो. हे व्हायला पाहिजे. आणि रोजगार निर्मितीबद्दल हे सरकार काय म्हणतं तुमच्या मते? त्याच्याबद्दल तर आपण काहीच नाही बोलू शकत, कारण की हा सब पैशाचा खेळ आहे. सरकारकडे रोजगाराबद्दल काय प्लॅनिंग? काहीच नाहीये. धन्यवाद. काय वाटतं, माणसांनी पक्ष बघून वोट करायला पाहिजे की माणूस बघून? माणूस बघून म्हणजे माणूस बघून म्हणजे आपलं त्याच्यावर काही हे नको, कर्ज नको किंवा त्याचे गुन्हेगार नको, काही त्याच्यावर हे नको. असा तर प्रतिनिधी शोधून सापडणार नाही की गुन्हे नाही पाहिजे, असे पाहिजे शिक्षित पाहिजे, आमदारी चांगले ग्रॅज्युएशन झाले पाहिजे, तेच निवडले पाहिजे. आणि 1500 रुपये वगैरे ते बिलकुल बेकार आहे. 5 किलो धान्य भेटत आहे, 3 सिलेंडर भेटत आहे, शेतकऱ्यांना वीज फुकट भेटत आहे. अरे भेटलं नाही आहे, भेटत आहे असे वादे केले, अजून भेटलं नाही आहे. भेटत आहे असून भेटले का? नाही भेटले आहे. शेतकऱ्यांच्या नुसत्या गोष्टी झाल्या आहे, पण त्यांना काहीच भेटून नाही राहिलं. समजलं म्हणजे. आणि हे जे 1500 रुपये देत आहे सामान्य माणसाकडच्या खिशातूनच काढत आहे. कसे म्हणजे वीज वाढली आहे, इलेक्ट्रिक वाढली आहे, पाण्याचे बिलं वाढले आहे, रस्ते नाही काही काही ठिकाणी व्यवस्थित. जिथं सिमेंटचे रस्त्याची गरज नाही तरी सिमेंटचे रस्ते होऊन राहिले. मग विकास तसा तेव्हाच दिसेल ना. अरे विकास मग डांबरीकरण करू शकता ना. विकास असा हे नाही साधते का? विकास कोणाचा होऊन राहिला स्वतःचा ही कोणाचा? हा महत्वाचा प्रश्न आहे की विकास कोणाचा होत आहे. हा बिल्डिंग मध्ये विकास नाही होत ना दादा. रोजगार नाही आहे. प्रायव्हेट आता सामान्य माणूस ही कॉन्व्हेंट मध्ये चालला. चांगल्या शाळा पाहिजे, आपल्या सरकारी शाळा पाहिजे. साठी दिले आहेत ना सरकारने. दिल्या पण होईन केव्हा? कागदोपत्री आपल्या इथं खेड्यात करत आहेत लोक आता त्या शाळा. हो करत आहे पण झाल्या नाही ना. नुसते आता वादे केले झाल्यानंतर ते फुकट राहणार नाही ना.
फुकट तर पाहिजे जो नसलं माणूस काही खर्च करेल त्याला तर त्याचा खर्च काढावा लागेल ना. काढावं लागेल म्हणजे काय adoption पूर्ण कितपत योग्य आहे? सामान्य माणसाच्या खिशातूनच काढन का, आहे की नाही? मग मतदाता हा करदाता आहे ना. करदाता आहे ना, म्हणून त्यांनी गैरफायदा घेऊन राहिले ना. करदाता आहे कुठेतरी सरकार गैरफायदा घेत आहे. मग काय धन्यवाद. चला. मैडम सबसे पहले तो आपका स्वागत है. मैं जानना चाहूँगा कि किन मुद्दों को लेकर आप हर बार वोट करती है, किस तरह का विकास आप की उम्मीद करती है? वो तो सर्वांगीण विकास होना चाहिए जैसे? कि वही रोड वगैरह का, इसका शैक्षणिक बोले हाँ। सभी प्रकार का विकास होना चाहिए। और जैसे बेरोजगारी है उन सब का यानी ध्यान, उनका आकर्षण होना चाहिए उस बात पर कि भाई हमारे सब काम होना चाहिए। तो आप इन सारी चीजों को देख के वोटिंग करती हैं. हाँ, तो बिल्कुल। इस वक्त आपको क्या लगता है कि इस वक्त वोटिंग किस तरह का होना चाहिए नागपुर में या फिर महाराष्ट्र में? तो यहाँ पर ऐसा होना चाहिए कि भाई सभी जो अभी स्टूडेंट लोग हैं उनके लिए कुछ अच्छा होना चाहिए। नागपुर में हब बनना चाहिए, शैक्षणिक हब बनना चाहिए। और बाकी सब लेडीज लोग के लिए भी जो भी कुछ प्रॉब्लम है उनके प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए। अभी जो ये नई सरकार ने 1500 रुपए की जो घोषणा की है, हाँ, तो क्या वो फायदेमंद है या फिर उसके कुछ ड्रॉबैक्स भी आपको नजर आ रहे हैं? वो तो ऐसा है, मेरा विचार दूसरा है कि भाई फ्री में मैं किसी- आपसे आप ही की हाँ, बारे में कि जानना चाह रहा हूँ. फ्री में किसी को पैसा मत बांटो, उनसे काम लो, यकीनन। उसके बाद ही आप काम देना हाँ, ज्यादा बेहतर है. बेहतर है। हाँ, और ये मेरे सरकार काम की बातें तो कम कर रही है, बट फ्री में देने की बातें ज्यादा कर रही है. हाँ, तो अभी ये पहली बार है, अब ये तो फिलहाल, फिर अब देखेंगे आगे क्या होता है। नहीं तो सरकार ने 5 किलो अनाज देना शुरू कर दिया था. हाँ, अभी बोल रहे हैं कि वो किसानों ठीक है, को वो गरीबों का ठीक है, गरीबों के लिए ठीक है कि चलो उनकी हेल्प होना चाहिए गरीबों की, पर बहुत ज्यादा नहीं होना चाहिए कि भाई फ्री में किसी को कुछ ना करे। आप काम दीजिए और काम उनको देना पैसा, चाहिए. हाँ, पैसा दीजिए। बहुत अच्छी बात की है. ठीक। यकीनन लोगों के हाथों में काम मिलना चाहिए. और भी लोगों से जानने की हम लोग कोशिश करेंगे. आप तो हर साल वोट करते हैं, हर बार 5 साल में वोट करते हैं जी. तो किन उद्देश्यों को लेकर आप वोट करते हैं? मतलब आपको क्या चाहते हैं, आपका प्रतिनिधि कैसा होना चाहिए? प्रतिनिधी असा पाहिजे की सर्वांना आरोग्यापासून आणि सर्वांच्या कामाला हे झालं पाहिजे आणि त्यांना हे भेटलं पाहिजे पब्लिकला. काय भेटलं पाहिजे? त्यांच्या म्हणजे जो प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी त्या माणुसकी दाखवली पाहिजे त्यांनी. म्हणजे हल्ली जे प्रतिनिधी आपण निवडून दिले तर हो. माणुसकी नाही असं म्हणणं आहे. नाही, माणुसकी आहे पण मग ते 5 वर्ष आपल्याला असं दाखवत झुलवत नाही. आहे, दाखवत नाही आणि वेळेवर दाखवतात. अच्छा अच्छा. हा? तर तसे प्रतिनिधी नको आपल्याला. हा, तसे नको आहे का नाही? अगदी बरोबर, बाय, अगदी बरोबर. आणि आता जे सरकारने जे 1500 रुपये महिलांना जे ते देत आहे, आता हे वोट बँकसाठी त्यांनी हे केलं आहे. याच्या आधी नव्हतं काय, काँग्रेसच्या राज्यात तेच होतं. त्यांच्याच राज्यात त्यांची हे काढली होती त्यांनी. नाही पण त्या पिरियड मध्ये मला तर असं आठवत नाही की कोणाला पैसे या नाही, नाही. पद्धतीने देण्यात आले होते म्हणून. हो, त्या पिरियड मध्ये आले नव्हते पण यांनी ते दाबून ठेवलेलं होतं ना कुणी? बीजेपी सरकारने. अच्छा. असं आहे ना. तर काय वाटतं यंदा सत्ता परिवर्तित होऊ शकेल की नाही होणार? परिवर्तन तर नाही होणार, नाही असं होणार. नाही होत. अच्छा. कारण लहरच आहे ना त्यांची, मोदीजी सरकारची लहरच आहे. लहरीमध्ये लोक वाहून जातील. चला, धन्यवाद. सध्या विधानसभेचे वारे सुरू आहेत जिकडे. काय वाटतं तुम्हाला यंदा? तुम्ही प्रत्येक वेळी मतदान केलेलं आहे आपण, आणि अमूल्य मत देऊन आपण एका प्रतिनिधीला निवडतो. तर आपला प्रतिनिधी कसा हवा, कुठल्या विषयांना घेऊन आपल्या प्रतिनिधींनी विधानसभेवरती कुठल्या विषयांना मांडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हिंदुत्वाचा मुद्दा पहिले त्यांनी सॉल्व करायला पाहिजे. कारण की आता जे बाकीचे जे चालू आहे, हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं काय म्हणू इच्छिता? म्हणजे जो बाकी समाज जसा वर्क बोर्डचा जो मुद्दा चालू आहे, म्हणजे स्पष्ट केलेलं जास्त बरं राहील. म्हणजे मुसलमान जे आतापर्यंत जे जास्त टार्गेट करतात, तर ते कुठल्या पद्धतीचं टार्गेट करतात? ते म्हणजे जमिनी ज्या आहे सरकारच्या त्या कब्जा करणं किंवा बाकीचं हे करणं, आमची जमीन आहे बाबा असं करणं. पण हा तर प्रत्येक समाजातला व्यक्ती तसं करत आहे, ज्याच्या हाती लागले तो ते करत आहे. मग तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, बौद्ध असो, ईसाई असो, कोणी असो. तरी पण हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा आहे. हो, तो हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं काय म्हणू इच्छिता तुम्ही? जर स्पष्ट केलेलं बरं राहील. आता स्पष्ट सांगता येणार नाही मला, ते आठवत नाही मला. कारण एकीकडे जर आपण संख्या जर बघतो म्हटलं तर 22-25% किंवा 30% मुस्लिम संख्या असेल भारतात. हम्म. उरलेली पूर्ण संख्या ही हिंदुत्वाची आहे. हो. मग हिंदुत्वाचा कुठला मुद्दा आहे?
सत्तेत हिंदू बसलेले आहेत. भारताच्या उच्च पदापासून तर नगरसेवकापर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंत जास्तीत जास्त संख्या हिंदू लोकांची आहे. मग हिंदुत्वाचा कुठला मुद्दा आपण मांडू इच्छिता? कुठला मुद्दा आपल्याला वाटतो? तर मला सांगता येणार नाही. क्या लगता है इस वक्त विधानसभा के इलेक्शन है, हर बार आप वोट करते आए हैं, तो हम लोग प्रतिनिधि आप किस चीजों को देख कर, किन चीजों को देखकर आप अपना प्रतिनिधि चुनते हैं? हम लोग जो अपने एरिया में जो काम किए हैं, लोगों से मिले हैं, यानी हर समय, अभी नहीं, चुनाव के पहले भी जो मिले हैं, उनसे ये हो कि उनको वोट करेंगे. तो आपको क्या लगता है आपके प्रतिनिधि ने किन मुद्दों को विधानसभा में रखना चाहिए? विधानसभा का विकास. तो किस तरह का विकास आप चाहते हैं? क्योंकि अभी हाल में जो सरकार है वो सरकार ने भी विकास किया है, रोड बने हैं, मेट्रो बनी है. सरकार स्टेट में है, लेकिन हमारा प्रतिनिधि हमारे एरिया में है, हमारे घर के पास है, तो हम 4 लोगों को और बोलेंगे. तो मतलब आप पक्ष देख के वोट करते हैं? नहीं, आप वर्क देख लीजिए, पूरा एरिया घूम लीजिए, पिछले 15 साल का और काम देख लीजिए. आज काम हुए हैं, काम चालू है अभी भी. पानी की टंकी, रोड, नाली, ये वो सारे काम चालू है. क्या सिर्फ यही हमारी बेसिक रिक्वायरमेंट है? नहीं, बेसिक रिक्वायरमेंट तो बहुत कुछ है, जैसे, लेकिन ये शुरुआत हुई है अभी. जैसे खासकर एक तो मेडिकल फैसिलिटी. और ये पिछले 10 साल में इस सरकार ने कहाँ पर किया? सर इनको क्योंकि केंद्र में भी वही सरकार है, डबल इंजन, बराबर. राज्य में भी अभी हाल फिलहाल में वही सरकार है. पिछले 5 साल जो हम लोग देखते हैं 14 से 19 तक, तब वही सरकार थी. तो हेल्थ के ऊपर इस सरकार ने क्या काम किया, ये जानना चाहूँगा. हेल्थ में सर बहुत काम हुआ. नागपुर में भी देखो एम्स आया है, और भी 2 बड़े हॉस्पिटलों का काम चालू है. नहीं सर, लेकिन जैसा हम इस एरिया में रहते हैं, तो हमें फर्स्ट एड के लिए इस एरिया में तो कुछ चाहिए ना. अब अगर इस वक्त मुझे कुछ हो जाता है तो मैं यहाँ से एम्स जाने के लिए जो समय लगेगा, उससे बेहतर है कि फर्स्ट एड्स यहाँ पर आसपास होना चाहिए. वो एम्बुलेंस है सर. अब हर 10 घर के लिए एक हॉस्पिटल तो हो नहीं सकता. नहीं, पर हर एक विधानसभा क्षेत्र में एक अच्छा हॉस्पिटल तो होता है. 10 घर के लिए तो मैं भी बात नहीं करूँगा. ये तो संभव ही नहीं है. उतनी जगह भी होनी चाहिए ना. 10 घर के पीछे अगर एक हॉस्पिटल, यहाँ से जैसे मेडिकल वगैरह नजदीक है. रोजगार के ऊपर क्या? रोजगार सर, रोजगार मेरे ख्याल से ठीक ठाक है. और अभी थोड़ा सा हमको आदत पड़ रही है फोकट का लेने का, जो कि खराब है, गलत है. तो सर ये आदत किसने लगाई है? अब आदत क्या, लोगों को लालच में आके सब. नहीं सर, देखिए, अगर कोई दे रहा है तो हम लेंगे ना. अगर कोई दे ही नहीं रहा है तो हम कैसे लेंगे? अब सरकार की योजना है तो थोड़ा अपने को भी फायदा मिले, ऐसा हर आदमी सोचता है. तो ये चीज सही है या गलत है? गलत है सर, ये गलत है. फ्री का देना बहुत ज़्यादा गलत है. फ्री में देना है, आप दवाइयाँ दीजिए और एजुकेशन दीजिए. वो तो नहीं दिया जा रहा है. नहीं, एजुकेशन पे भी काम चालू है. नागपुर जितनी सरकारी स्कूलें थी वो लोगों को एडॉप्शन के लिए दी गई है. सर मैं कभी न्यूज़ देखता हूँ, ऑल ओवर इंडिया में जितने एम्स और मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, अभी हम लोग एजुकेशन पे बात कर रहे हैं. एजुकेशन पे आ रहा हूँ मैं. उसमें जितने कॉलेज और जितनी यूनिवर्सिटी हुई है, जैसे नागपुर में सिम्बोसिस यूनिवर्सिटी जो हुई है, वो एक आम इंसान की पकड़ में वो है सिम्बोसिस. हाँ सर, है. हाँ सर. आपको लगता है? हाँ सर. चलिए, हम लोग अगर प्राइमरी एजुकेशन की बात करें तो वो एक आम थोड़ा स्लो है, लेकिन काम चालू है उसमें. ऐसा न्यूज़पेपर से थोड़ा पता चलता है कि ऐसा ये हो रहा है. कुछ शिक्षण संस्था है, थोड़ा उनको सपोर्ट कर रही है सरकार. चलिए, बहुत विधानसभा का माहौल है. हम लोग नागपुर के दक्षिण क्षेत्र में हैं. तो आप हर बार जब वोटिंग करते हैं तो किन उद्देश्यों को ध्यान में रखकर आप वोटिंग करते हैं? मतलब हमारा प्रतिनिधि किन उद्देश्यों को लेकर विधान भवन में, विधानसभा में उसने किन मुद्दों को रखना चाहिए, तो किन मुद्दों को देखकर आप वोटिंग करते हैं? या हम विकास के मुद्दे में, सिर्फ पक्ष को देखकर वोटिंग? नहीं, पक्ष नहीं, विकास. तो किस तरह का विकास आप चाहते हैं? आप विकास किस तरह का चाहते हैं? विकास बोले तो महंगाई कम होना, ये होना, या फिर रोड की, नाली. रोड नालियाँ तो बन चुकी है, लेकिन फिर भी रहती है ना. हाँ. और क्या सिर्फ रोड और नाली इतना ही विकास है? नहीं, इतना ही थोड़ी है. पुल होगा, ट्रैफिक जाम होगा, उसका सवाल. ये तो उसी में आ गया, रोड और नाली में वही हो. उसके अलावा कोई विकास नहीं चाहते आप?
मतलब एजुकेशनल कोई विकास ना हो, नहीं एजुकेशन तो वो तो हेल्थ के पहला बारे में है। कोई विकास ना हेल्थ हो, विकास वो रोजगार के बारे में कोई नहीं, विकास ना हो, रोजगार वो तो पहले है। वो तो आप बोल ही नहीं रहे। रोजगार हो गया, हेल्थ हो गया, शिक्षण तो हो गया। तो ये सरकार ने इन 3 चीजों पे क्या काम किया? वो तो दिखता नहीं, वो हेल्थ के ऊपर दिखता खाली, लेकिन शिक्षण के ऊपर जैसे अभी 5 लाख रुपए जो ये दिख रहा है, हाँ, जो देने वाले ये सरकार बुजुर्ग लोगों को, ऐसा दिखता है। लेकिन ये शिक्षण के ऊपर वो फीस जो है बहुत ज्यादा है। क्या सिर्फ 5 लाख सफिशिएंट है एक आदमी की हेल्थ के लिए? नहीं है, लेकिन गरीब लोगों के लिए वो थोड़ी बार तो ये है। अच्छा, और शिक्षण का बोले तो वो फीस कम करने को होना, वो तो कॉलेज हो गया, उसके हो गया, उसका तो कहीं पर कोई आसार ही नजर नहीं आ रहा। आसार ही नहीं नजर आ रहा। गरीब लोग रहते हैं ना, वो पढ़ाई नहीं कर सकते। तो क्या ये नीतियाँ सही है सरकार की? फिलहाल में थोड़ी बहुत सही है, नहीं तो फिर कुछ नहीं है। सभी कोई भी आएगा तो वही है। सर ये बगल में लकी चिकन सेंटर है, मैं उसके पड़ोस में मेरा शॉप है, और वो उन्होंने मुझे बहुत धमकियां दी है, उससे परेशान हूँ। और मैं ही परेशान नहीं, ऐसे बहुत से लोग हैं, 80 लोगों की साइन लेके भी कंप्लेंट की गई है। इसके बाद नगर निगम में कंप्लेंट की थी, कोड़े साहब के पास कंप्लेंट की थी, लेकिन उसका कोई चारा नहीं हुआ। कारोबार और बढ़ गया और धमकियाँ आज भी है, परेशानी आज भी है। गाड़ियाँ रास्ते पे खड़ी होना, मुर्गी परिसर में अपने घुसना, आने के बाद में अपन ने उनके समझाना तो उनको उन्होंने धमकाना, ये सब चालू है और लोग परेशान हैं। यहाँ गडकरी साहब का मीटिंग भी हुआ था, उस समय भी उन्होंने घोषणा की थी कि इसको सब हटाना है, लेकिन वो कब होता है ये पता नहीं, हो नहीं रहा है। हो नहीं रहा है। मतलब आश्वासन मिल रहा है? आश्वासन मिला है, और मैं पर्सनली अकेला हूँ, ज़्यादा आना जाना नहीं सकता, और सहमा होने के कारण नहीं कार्रवाई नहीं। आज का हमारा जो उद्देश्य है, ये तो एक बहुत बड़ा आपने मुद्दा रखा है जी, वाकई में इसके ऊपर कुछ होना चाहिए। हाँ। आज का हमारा जो उद्देश्य है इस मैं अपने तरफ से एक और बात बोलना चाहूँगी। शहर में जगह जगह क्या शहर बढ़ता हुआ था, तब क्या ये सब बातें थी नहीं, सब थी, लेकिन धीरे धीरे सब हटाया गया। ये परेशानियाँ रहती है, शहर के बाहर, बस्ती के बाहर होना चाहिए, ये आम लोगों का कहना है, और शासन ने जगह जगह पे हटाया हुआ भी है, तो ये हटना चाहिए, ये मेरा कहना है। और मुझे अपने जान की और परिवार की चिंता है, इसलिए मैं आगे बढ़ नहीं पा रहा। कुछ लोगों से संपर्क किया है, लेकिन मैं उतने ज़्यादा लोगों को जोड़ नहीं पा रहा हूँ। सर, हम लोग जब वोटिंग करते हैं, हाँ, तो हम किन मुद्दों को लेकर वोटिंग करते हैं? क्या हम लोग पक्ष को देख के ही वोटिंग करते हैं, या फिर हमने सिर्फ पक्ष को देखकर ही वोटिंग करनी चाहिए, या हमारे प्रतिनिधि ने कुछ खास मुद्दे विधान भवन में रखने चाहिए, और वो मुद्दे क्या होने चाहिए? पक्ष के देख के तो अपन वोटिंग नहीं करते, लेकिन जनता के जो मुद्दे हैं उसको देख के अपन ने वोटिंग करना चाहिए। बहुत सी रहती हैं जो जनता को, नागरिकों को परेशानियां होती, उस परेशानियों को दूर करते हुए काम होना चाहिए। पक्ष कोई भी रह सकता है, लेकिन मेन बात है जनता के मुद्दे होना चाहिए, जो चाहती है जनता वो उठना चाहिए। जनता के मुद्दे छोटे मोटे होते हैं, लेकिन उसको दबा दिया जाता है, सुना नहीं जाता, इस कारण से ये परेशानियाँ खड़ी होती। मैं आपसे बातचीत कर रहा हूँ, लेकिन जहन में ये बात है कि भाई कहीं ना कोई परेशानी है, डर है, वो डर निकलना चाहिए नागरिकों के बीच में, जब अपने नागरिक अपनी बात बोल सकता है। तो दक्षिण की अगर हम लोग बात करते हैं, तो कई सारे लोगों ने कई सारे बहुत अच्छे मुद्दे रखे, जैसे लोगों ने पक्ष को नहीं देखना चाहिए। वहीं अगर देखते हैं तो एक वर्ग ऐसा भी है जो पक्ष की तरफ बहुत ज़्यादा झुकाव रखता है, लेकिन फिर भी विकास तो होना चाहिए। लेकिन विकास किस तरह का होना चाहिए? क्या वाकई में सिर्फ सड़कें और मेट्रो यहीं तक विकास सीमित है, या फिर रोजगार, एजुकेशन, स्वास्थ्य, किसान, इन लोगों का भी विकास होना चाहिए, एक आम इंसान का भी विकास होना चाहिए? ये बात कहाँ तक सच है, कहाँ तक ये बात ठीक है कि लोगों को मुफ्त में चीज़ें दी जाए? कुछ लोग तो इसके पक्ष में थे, लेकिन कुछ लोग विरोध में भी थे। ये तो थी दक्षिण की कहानी। नागपुर के और भी विधानसभा क्षेत्र है, वहाँ की भी कहानी हम लोग जानने की कोशिश करेंगे। तब तक जुड़े रहिए आवाज़ इंडिया के साथ।